नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप भारी खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे. इकडे युगंधरने आता स्वतः आनंदीला पुन्हा एकदा कंपनी जॉईन करायला सांगितलेली आहे आणि कंपनीमध्ये आता खूप मोठ्या पदावरती आता आनंदीची निवड करून त्याने खूप मोठे हक्क तिच्या हातात दिले आहेत. पण जेव्हा आता युगंधर हा मोठा निर्णय घेतो तेव्हा मात्र शिल्पा आणि धनश्रीचा मात्र खूपच आता ह्या गोष्टीचा राग येतो. आणि आता इथे शिल्पा म्हणत असते की ही आनंदी ह्या फॅक्टरीची कशी काय मालकीन होते आणि कशी ह्या फॅक्टरीमध्ये टिकून राहते हे मी पाहतेच. आता युगंधरने एवढा मोठा घेतलेला निर्णय आणि एवढी मोठी जबाबदारी आनंदीलासुद्धा वाटत असते की आपल्याला काही जबाबदारी झेपणार नाही आहे. पण आता युगंधर आनंदीची खूप चांगल्या पद्धतीने समजूत घालतो. आनंदी, तुम्ही शिकलेले आहात, हुशार आहात आणि तुमच्यासारख्या अशाच शिकलेल्या माणसाची या कंपनीला या फॅक्टरीला खूप जास्त गरज आहे आणि मी आहे ना तुमच्यासोबत, असं म्हणत युगंधरने आनंदीची समजूत तर घातली आहे. पण शिल्पाला मात्र ही गोष्ट अजिबात आवडली नाही आहे. शिल्पा म्हणते की नाही, येत्या 8 दिवसाच्या आत तिला मी पुन्हा घरी बसवलं तर नावाची शिल्पा नाही आहे. तर इकडे माईंनासुद्धा आता युगंधरने घेतलेला हा निर्णय खूप आवडलेला असतो. कारण इकडे शिल्पा आनंदीला घरात सतत त्रास देत असते. तिकडे जर ती ऑफिसमध्ये राहिली, फॅक्टरीत राहिली तर किमान युगंधरच्या नजरेसमोर राहील आणि विद्याधरपासून लांब राहील. खरं तर युगंधरने हा निर्णय आनंदीला विद्याधरपासून वाचवण्यासाठी, त्याच्यापासून लांब ठेवण्यासाठी घेतलेला असतो. कारण विद्याधरने आता स्वतःची फॅक्टरी विकली, सगळं विकलं आहे आणि हा तो घरात विळखा घालून राहणार आहे नागासारखा, असं त्याने आधीच सांगितलं आहे. त्याच्यामुळे आनंदीच्या जीवाला त्याच्यापासून धोका आहेच आणि तिला त्याच्यापासून संरक्षण मिळावं, ती आपल्यासोबत राहावी म्हणून हा युगंधरचा खूप मोठा निर्णय असतो. तर शिल्पाला पण आता चांगलंच माहिती आहे की जर ही आनंदी फॅक्टरीमध्ये राहिली तर हा युगंधर तिच्या मागं पुढं करणार आणि आपल्याला तिला त्रासही देता येणार नाही आणि ती काय या घरातून निघून जाणार नाही. त्याच्यामुळे आता शिल्पा त्याच्यावरती आणखीन काय कटकारस्थान करणार आहे आणि या सगळ्यामध्ये युगंधर आनंदीला कशा पद्धतीने सावरून घेईल हे सगळं काही आपल्याला आजच्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि सोबत व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका. म्हणजे इकडे जेव्हा आता सगळेजण डायनिंग टेबलवरती नाश्ता करायला बसलेले असतात तेव्हा युगंधर हा हिला शिल्पाला विचारतो की काय गं, आनंदीने काही खाल्लं का, तिने नाश्ता केला का. त्यावर शिल्पाने उत्तर दिलेलं असतं की तिने नाश्ता केल्याशिवाय राहणार आहे का, ती खाल्लं असेल तिने आणि तू कशाला एवढी काळजी करतोस, आता ती बरी आहे. पण आता इथे युगंधर आहे, तुझी मेड आहे, तिला म्हणतो की मी काय विचारलं, आनंदीने नाश्ता केला का, त्याने काही खाल्लं का, तिला आत्ताच्या आत्ता घेऊन या. त्यावर माईसुद्धा म्हणतात, ऐकलं नाहीस का गं युगंधर काय म्हणाला तो. आता ती मेड खरं तर घाबरत असते, कारण शिल्पाने तिला बजावून ठेवलेलं असतं की आनंदीला काही खायला प्यायला द्यायचं नाही आणि मुळात तिला डायनिंग टेबलवर घेऊनच यायचं नाही. त्याच्यामुळे ती घाबरलेली असते. पण युगंधर म्हणतो की काय विचारतोय मी, आनंदीला घेऊन या इथं. आता मात्र इथे ज्या मेड आहेत ती जाते आणि आनंदीला इथे डायनिंग टेबलवर घेऊन येते नाश्ता करण्यासाठी. आता युगंधर आनंदीला विचारतात नाश्ता केला आहे का, तेव्हा आनंदीसुद्धा घाबरलेली असते, ती पण काही बोलत नाही. युगंधर म्हणतो काय विचारतोय मी तुम्हाला, तुम्ही नाश्ता काही खाल्लं पिल्लं आहे की नाही. आनंदी आता हळूच मान डोळावत नाही असं उत्तर देते. आता युगंधर समजून गेला आहे की आनंदी नक्कीच घाबरली आहे आणि हे ताईमुळेच. आणि आता तो युगंधर शिल्पाकडे रागरागाने पाहतो आणि कारण शिल्पानेच उत्तर दिलं की तिने खाल्लं पिल्लं असणार आहे म्हणून, ती काही उपवास राहणार आहे का. त्याच्यामुळे आता इथे युगंधर आनंदीला म्हणतो की बस बस इथे आणि आत्ताच्या आता नाश्ता करून घे, तब्येतीची अशी हेडसाण करून घेऊ नकोस. आनंदी काय तिथे डायनिंग टेबलवर बसायला तयार नाही आहे, कारण शिल्पाने तिला सक्त ताकीद दिलेली असते की तिची जागा मोलकरांच्या ठिकाणी किचनमध्ये, तिने इथे बसायचं नाही. त्याच्यामुळे आनंदी काही डायनिंग टेबलवर बसायला तयारच नसते आणि ती शिल्पा तिच्याकडे पाहत राहते. युगंधर म्हणतो की आनंदी काय म्हणतोय मी, बसा इथं आणि नाश्ता करून घ्या, काहीतरी खाऊन घ्या. आनंदी म्हणते की मालक साहेब राहू दे ना, मी नंतर खाऊन घेते, तुम्ही समधे खाऊन घ्या, मी नंतर करते. पण आता युगंधर म्हणतो की ते काही नाही, आत्ताचे ते डायनिंग टेबलवर बसा आणि नाश्ता करून घ्या. हे सगळं आता इथे माई आहे त्यांना खूप आवडत असतं आणि शिल्पाला मात्र प्रचंड राग आला आहे. माईसुद्धा म्हणतात आनंदी, युगंधर एवढं म्हणतोय ना, बस इथं. मंडळी, आता हा युगंधर आनंदीची इतकी काळजी घेत असतो ना छोट्या छोट्या गोष्टीवरून, आनंदीला ह्या गोष्टीबद्दल खूप भारी वाटत असतं. कुठेतरी आनंदी हळूहळू त्या युगंधरच्या प्रेमात पडते आहे असं जाणवतं आहे. आनंदी हळूहळू घाबरत घाबरत येते आणि त्या डायनिंग टेबलवर म्हणजे त्या खुर्चीवरती येऊन पाहते. आता इकडे जे आजोबा आहेत ते सुद्धा म्हणतात आनंदी, पोटभर नाश्ता करून घे, काल दिवसभर काही खाल्लं नव्हतंस, त्याचा अशक्तपणा पण तुला आला असेल आणि हो, काही त्रास होत असेल तर गोळ्या औषधं पण घेऊन आराम कर.
आता इथे माई म्हणतात की हो खाऊन घे बाळा. माई इकडे आनंदीची जी काही काळजी दाखवत आहेत त्याच्यावर आता शिल्पाला राग येतो आणि ती माईंकडे सुद्धा डोळे मोठे करून रागारागाने पाहत असते. इकडे धनश्री विद्याधरच्या रूममध्ये आलेली असते आणि आपण मागच्या भागात पाहिलं की ते आता त्याच्याकडे काही वेळ मागत असते. म्हणजे तिला त्याच्यासोबत काही क्वालिटी टाईम स्पेंड करायचा असतो, पण त्यासाठी विद्याधरने तिला नाहीच म्हणालेलं आहे. आता इथे धनश्रीला खूप वाईट वाटत असतं. धनश्री म्हणते की तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की किमान 1 तास तरी तुम्ही माझ्यासोबत घालवाल म्हणून. आता खरं तर धनश्री ही खूप लाचार होऊन त्याच्याकडे अक्षरशः भीक मागत असते त्याच्या प्रेमाची, पण त्या काही विद्याधर तिला भाव देत नाही आहे. त्याच्यामुळे ती आता धनश्रीला विद्याधर म्हणतो की तुला जर खरंच माझा वेळ हवा असेल तर तुला माझं एक काम करावं लागेल. धनश्री म्हणते सांगा ना, तुम्हाला मला वेळ मिळण्यासाठी मी अगदी काहीही करायला तयार आहे. तुम्ही जे म्हणशाल अगदी ते करायला तयार आहे. त्यावर विद्याधर म्हणतो की नक्की करशील, आधी मला प्रॉमिस दे, प्रॉमिस कर मला. त्यावर धनश्री म्हणते अहो तुम्ही दिलेला शब्द मी कधी खाली पाळला आहे का? पण तुम्हीच मला दिलेला शब्द पाळला नाही आहेत. आता इथे विद्याधर म्हणतो ह्या वेळेला 100% मी तुझा शब्द पाळणार. 100 नाही 200% मी बोललो ना तुला वेळ देणार, मी माझी अख्खी रात्र तुला देणार, देणार म्हणजे देणार. धनश्री म्हणते मग काय करायचे सांगा मला, तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. पण आता विद्याधर म्हणतो की मी जर बोललेला शब्द तू जर मागे घेतलास आणि नाही म्हणलीस तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. आता इथे धनश्री म्हणते हो सांगून तर पहा. त्यावर विद्याधर म्हणतो की मला मला 1 रात्र आनंदी माझ्यासोबत हवी आहे आणि ते काम तू मला करून द्यायचं. तू तिला माझ्यासमोर घेऊन यायचं. धनश्री म्हणते अहो काय म्हणताय तुम्ही, मी तुमची लग्नाची बायको आहे आणि तुम्ही तुमच्या बायकोलाच ही गोष्ट करायला सांगताय. अहो माझ्यात असं काय कमी आहे, तुम्ही दुसरं कोणतीही गोष्ट सांगा ना, मी माझा जीव पण द्यायला तयार आहे, पण तुम्ही हे काय करायला सांगताय. आता इथे विद्याधर म्हणतो की हीच गोष्ट मला पटत नाही. आत्ताच तू मला शब्द दिला नव्हं आणि आत्ता तू शब्दावरनं पूर्ण मागं फिरते आहे. मला वाटलंच होतं की तू माझ्यासाठी काय बी करू शकत नाही आणि तुझ्यासोबत 1 रात्र गसली, 1 क्षण पण मी थांबू शकत नाही, घालवू शकत नाही. आणि आता तिथं विद्याधर हा निघून जात असतो. धनश्री त्याला थांबवते आणि म्हणते की तुम्ही जर माझ्यासाठी वेळ द्यायला तयार असाल, तुमचा शब्द पाळायला तयार असाल, तर मी हे बी मान्य करते. मी तयार आहे आनंदीला तुमच्यासोबत 1 रात्र आणण्यासाठी. आता जेव्हा विद्याधर हे ऐकतो आणि तो बेडवरच नाचायला उड्या मारायला सुरुवात करतो आणि म्हणतो ये होईना बात, अशी जर वागलीस ना तर मी तुझ्यासोबत 1 रात्र काय कितीतरीच रात्र काढू शकतो. बोल कधी घेऊन येणार तिला तू माझ्याकडं. त्यावर आता इथे ही धनश्री आहे ती म्हणते की हो इथं कसं मी घेऊन येणार, युगंधर साहेब घरी आहेत, बाकी सगळे घरी आहेत, त्या आनंदी तुम्हाला वाटतं का ती तुमच्याकडे येणार आहे, इथं शक्यच नाही आहे ते. त्यावर तू आता विद्याधर म्हणतो ते मला माहिती नाही, तू मला शब्द दिला आहेस की तू ही गोष्ट करणार, त्याच्यामुळे आता एक काम कर, मी जसं जसं सांगतो तसं तसं करायचं. हे जर तू 100% केलंस, याच्यामध्ये जर तू काय गडबड नाही केलीस तर मी तुझा शब्द पाळणार आहे. त्यावर धनश्री म्हणते की हो तुम्ही सांगा काय करायचं ते मी तसं करेन. आता विद्याधर जो आहे तो इथे धनश्रीला त्याचा सगळा काही प्लॅनिंग सांगतो आणि धनश्रीसुद्धा आता प्रेमासाठी इतकी लाचार झालेली आहे त्याच्या सहवासासाठी की तो विद्याधर जे काही सांगतो ते सगळं काही ती आता करायला तयार झालेली आहे. तर म्हणजे इकडे आता इतके दिवस आपण काही प्रोमो बघत होतो की युगंधरने विद्याधरला प्रचंड मारलं आहे, म्हणजे त्याला बायकांचा किंवा घरच्या मुलींचा सुनेचा अनरिस्पेक्ट केलेलं त्याला अजिबात आवडत नाही. आता सगळेजण इकडे डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात, नाश्ता करायला बसलेले असतात आणि सकाळ सकाळ आता विद्याधर तिथे येतो. विद्याधरचा चेहरा बघूनच आधी युगेंधरला तिथून निघून जावं असं वाटलेलं असतं, पण आता तो कसंही मान खाली घालून नाश्ता करत असतो आणि तेवढ्यात आता तिथे धनश्रीसुद्धा येते आणि तिच्या हातामध्ये दारूच्या बाटल्या असतात आणि ते बघून मात्र आता युगंधरला खूप राग आला आहे. तो म्हणतो की धनश्री हे काय, तुझ्या हातात दारूच्या बाटल्या, आणि लगेच तिच्या हातातनं त्या बाटल्या खाली सुटतात, खाली फुटतात. त्यावर विद्याधर म्हणतो काय केलं तू हे, तुला एक काम सांगितलेलं तू धड करत नाही आणि तो आता धनश्रीच्या अंगावरती ओरडतो, तिच्यावरती चिडतो आणि तो धनश्रीवर आता हात उचलणार असतोच. तेवढ्यात आता युगंधर समोर येतो. विद्याधरचा तो हात पकडतो आणि त्याच्याच एक कानाखाली लावून देतो आणि म्हणतो की घरच्या बाईवर हात उचलायचा नाही, बायकांवर हात उचलायचा नाही तुला, नाही तर इथं जित्ता गार्डन. आणि ह्या तुझ्या दारूच्या बाटल्या, ही अशी कामं घरच्या बाईला करायला सांगतोस. अरे घरची बाई लक्ष्मी असते आणि तू तिलाही असली घाणेरडी कामं करायला सांगतो आणि वरतून तिच्यावरती हात उचलतोय. माझ्यासमोर माझ्या घरात हा आगाऊपणा मी खपवून घेणार नाही, असं म्हणत आता जेव्हा विद्याधरच्या कानाखाली लावून दिले. विद्याधर म्हणतो की ही माझी बायको आहे, माझ्या बायकोशी मी कसं वागायचं काय करायचं हे तू मला शिकवायचं नाही. युगंधर म्हणतो हे माझं घर आहे आणि ह्या घरात बायकांना इज्जत दिलीच गेली पाहिजे.
जो कोणी बायकांना हात उचलेल, त्यांचा अपमान करेल, त्याला उभा जित्ता फाडेन मी, असं म्हणत आता तिथून विद्याधर जो आहे तो रागाने निघून जातो. पण मात्र इथे डायनिंग टेबलवर आता इथे सगळेजण पुन्हा जेवायला बसतात आणि त्याच वेळेला युगंधरने सगळ्यांसमोर एक खूप मोठी अनाऊन्समेंट केली आहे. आता म्हणजे युगंधरला ही गोष्ट कळली आहे की विद्याधरपासून आनंदीच्या जीवाला धोका आहे आणि तो काही ना काही कारणाने आनंदीला त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठीच आता युगंधरने एक खूप मोठा निर्णय घेतला आहे की ह्या घरापासून आणि विद्याधरपासून आनंदी लांब राहील आणि आनंदीवर आपलं सतत लक्ष राहील, तिचं आपल्याला प्रोटेक्शन करता येईल. या गोष्टीसाठी त्याने आता सगळ्यांसमोर एक मोठा निर्णय सांगितला आहे. ते म्हणजे आजपासून आनंदी आपली फॅक्टरी जॉईन करणार आहे. युगंधर जेव्हा आता सगळ्यांसमोर ही गोष्ट सांगतो की आनंदी आजपासून फॅक्टरीत येतील, तेव्हा मात्र शिल्पा म्हणते, अरे युगंधर, हिला फॅक्टरीत घेऊन जायची काय गरज आहे? ती काय करणार आहे फॅक्टरीमध्ये? तिचं काय काम आहे? युगंधर म्हणतो की इतकी दिवस आनंदी फॅक्टरीमध्ये काम करतच होती की, तिला सवय आहे, शिकलेली आहे, अनुभव आहे, करतील किती फॅक्टरीमध्ये काम. आणि युगंधर आता इथे आनंदीला विचारतो की आनंदी, चालणार आहे ना तुम्हाला? कराल ना तुम्ही फॅक्टरीमध्ये काम? आनंदी म्हणते की मालक साहेब, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही, मी करेन फॅक्टरीमध्ये काम, मला चालेल. आता इथे शिल्पा मनात विचार करते की ही जर फॅक्टरीमध्ये गेली तर हिला मी घराच्या बाहेर काढणं शक्यच नाही आहे आणि सतत ती ह्या युगंधरच्या मागं पुढं करत राहील आणि एकदा का तिने त्याचं मन जिंकलं की हा युगंधर पण तिच्यात अडकून पडेल. नाही, असं होऊन चालणारच नाही आहे. युगंधर म्हणतो की ठीक आहे आनंदी, तुमची काही हरकत नाही आहे, तर मग आजपासूनच तुम्ही फॅक्टरीत कामाला सुरू करा. आणि तो आता शिर्केंनासुद्धा सांगतो, आनंदीसाठी आजपासून तिची कामाची सोय करा. ज्या ठिकाणी त्या पहिला काम करत होत्या ना, त्याच ठिकाणी करू द्या किंवा त्यांना आणखीन दुसरीकडे कुठं करायचं असेल तिथं करू द्या. तुम्ही त्यांना विचारा, त्यांना काय बरं वाटतं तिथं त्या काम करतील. माई म्हणतात, युगंधर, तू जो निर्णय घेतला आहेस ना, तो अगदी योग्यच घेतला आहेस. आता माईंनासुद्धा हेच वाटत असतं. माईंनासुद्धा हे माहिती आहे की आनंदी घरात राहिली तर ही शिल्पा काय तिला त्रास देत राहणार आहे आणि हा विद्याधरसुद्धा तिला त्रास देणार. म्हटल्यानंतर युगंधरने आता जो काही निर्णय घेतला ना, तो आनंदीच्या चांगल्यासाठीच आहे. किमान पोरगी तिथे 4 माणसांमध्ये सुरक्षित तरी राहील आणि युगंधर पण तिच्या आसपास असेलच. आता इथे आनंदी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीला तिला कळतं की ही गोष्ट काही शिल्पाताईंना आवडलेली दिसत नाही आहे. पण आता इथे आनंदी म्हणते की मालक साहेब, मी काय म्हणते, मी कंपनीमध्ये यायलाच हवं का? मालक साहेब म्हणतात की मी हा जो काही निर्णय घेतला आहे तो तुझ्या भल्यासाठीच घेतला आहे, पूर्णपणे विचार करून घेतला आहे. शिल्पा लगेच म्हणते की अरे युगंधर, मी काय म्हणते, काय गरज आहे तिला फॅक्टरीमध्ये घेऊन जायची? अरे घरची मोठी सून आहे ही, निंबाळकरांची सून, आणि तिला अशी फॅक्टरीत कामाला घेऊन जाणार आहेस का तू? लोक काय म्हणतील? अरे ह्याचा तरी विचार कर. युगंधर म्हणतो, लोक काय विचार करणार आहेत? ती ह्या घराची मालकीण आहे, फॅक्टरीची सुद्धा तर ती मालकीण आहे. आणि काय हरकत आहे तिने काम केलं तर? चांगली शिकलेली आहे, सवरलेली आहे, लोकांना समजून घेईल. माझा निर्णय झाला आहे आणि मी जो काही निर्णय घेतला आहे तो पूर्ण विचार करूनच घेतला आहे. काय ना, आनंदी ह्या घरात राहिली तर तिला त्रास होत राहणारच आहे आणि आपल्या घरामध्ये ऑलरेडी एक नराधम राहतो आहे, त्याच्या नजरेतून तिला लांब ठेवायचंच आहे आणि म्हणून हा मी एवढा मोठा निर्णय घेतला आहे. इथे जे आता आजोबा आहेत ते सुद्धा म्हणतात की युगेंदर, तू जो निर्णय घेतलास ना, तो अगदी योग्यच घेतला आहेस. तू खरंच आनंदीला फॅक्टरीमध्ये घेऊन जा, तिचं तिकडं मन बी रमल आणि घरात बी काय काम आहे, घरात एवढे नोकर चाकर आहेत, करतील की ते समज. तू जो निर्णय घेतलास ना तोच बरोबर आहे. आणि आता युगंधर आनंदीला म्हणतो की नाश्ता झाला की लगेच रूममध्ये जाऊन तयार होऊन घ्या आणि माझ्यासोबतच फॅक्टरीमध्ये आता जाऊया एकत्र. आता जेव्हा एकत्र फॅक्टरीमध्ये जाण्याबद्दल बोलतो ते मात्र शिल्पाला अजूनच खटकतं. म्हणजे ह्या मुलीने गोड गोड बोलून त्या युगंधरला आपल्या जाळ्यात ओढलंच, असं आता इथे शिल्पाला वाटत असतं. शिल्पा म्हणते, अरे युगंधर, तुला कळतंय का तू काय करतोय ते? अरे ती येईल मग मागणं, तुझ्या डोक्याला कामाचा व्याप काय कमी आहे का? तू पुढं हो, ती मागून येईल. पण युगंधर म्हणतो की नाही, एकत्रच एकाच ठिकाणी जाणार आहोत तर मग दोघं पण एकत्रच निघतो. आणि तो आता आनंदीला म्हणतो की जा तू तुझ्या रूममध्ये जाऊन तयारी करून ये म्हणून. आता शिल्पाचा मात्र पारा अनावर झाला आहे, कारण युगंधर शिल्पाचं काहीही ऐकत नाही आहे. इकडे आता युगंधर आनंदीला फॅक्टरीमध्ये घेऊन येतो आणि त्याने आता शिर्केंना आधीच फोन करून सांगितलेलं असतं की आनंदी पुन्हा एकदा फॅक्टरी जॉईन करणार आहे आणि तिची सगळी सोय करून ठेवा. इकडे मात्र शिर्केंनी आनंदीसाठी खूप मोठं सरप्राईज तयार करून ठेवलेलं असतं. आनंदीला फॅक्टरीमध्ये कामाला तर ठेवलं आहे, पण आनंदीसाठी एक सेपरेट केबिन ठेवलेली आहे, कारण आनंदी शिकलेली आहे, तिला चांगला अनुभव आहे, हुशार आहे आणि म्हणूनच त्यांनी आता खूप मोठ्या पदावर आनंदीची फॅक्टरीमध्ये आता नव्याने पुन्हा एंट्री घेतली आहे. युगंधर जेव्हा आनंदीला आता इकडे घेऊन येतो आणि शिर्के तिला तिच्या रूममध्ये, म्हणजे जो ऑफिसचा जो केबिन तिच्यासाठी ठेवलेला असतो त्या केबिनमध्ये शिर्के तिला घेऊन येतात. आणि त्यानंतर आनंदीला आधीच काहीतरी वेगळं वाटतं, कारण आनंदी आधी ज्या ठिकाणी काम करायची त्या ठिकाणी असं काहीच नसतं. आनंदी म्हणते की मालक साहेब,
मला तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठे कामाला ठेवताय का? इथे युगंधर म्हणतो की हो, तुझ्यासाठी वेगळ्या पोजवर तुला आपण कामाला ठेवणार आहोत. आणि आनंदीला आतमध्ये घेऊन आल्यानंतर आनंदी हाताने सगळीकडे असे चाचपडत असते आणि तिला कळतं की हे वेगळं ऑफिस आहे आणि सगळं काही नवीन आहे. आनंदी म्हणते की मालक साहेब हे सगळं काय आहे? त्यावर आता शिर्के म्हणतात की आनंदी, आजपासून हे केबिन तुझं आहे. आजपासून या केबिनमध्ये तुला बसायचं आहे. आजपासून तू वर्कर म्हणून काम करणार नाही आहेस, तर ह्या फॅक्टरीची मालकीण म्हणून काम करणार आहेस. आणि आता युगंधर साहेबांनी आनंदीला खूप मोठे अधिकार दिलेत. काही फाईल तिच्या हातात आणून दिल्या आहेत आणि काही चाव्यासुद्धा आता युगंधर तिच्या हातात आणून ठेवतो. आनंदी म्हणते की मालक साहेब हे काय आहे? कसल्या चाव्या आहेत? युगंधर म्हणतो की आजपासून ह्या ऑफिसचं एक डिपार्टमेंट आहे, ते अख्खं डिपार्टमेंट तू सांभाळणार आहेस. आनंदी म्हणते पण मालक साहेब एवढी मोठी जोखीम मला जमणार आहे का? आता शिर्के म्हणतात की मी आहे ना, काही काळजी करायची गरजच नाही आहे. तुम्हाला काही अडलं नडलं तर मी आहेच ना. आता इथून युगंधरने आनंदीला चाव्या तर दिल्यात आणि तिथून निघून जातो. पण आनंदी आता इथे शिर्केंना म्हणते की शिर्के साहेब, मला काय म्हणायचं होतं, तुम्हाला माहिती आहे ना की मला डोळे नाही आहेत, मला दिसत नाही आहे, मी कसं एवढी जबाबदारी सांभाळणार आहे? इथे आता शिर्के म्हणतात, आनंदी, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुला जरी डोळे नसले तरी तू खूप हुशार आहेस आणि सगळ्या गोष्टी अगदी नीट सांभाळून घेशील. आणि तू एकटीच नाही आहेस, तुझ्यासोबत एक PA सुद्धा असणार आहे आणि सोबत मी आहेस काही अडलं नडलं तर. त्याच्यामुळे तुला काळजी करायची काहीच गरज नाही आहे. असं म्हणत आता आनंदीसुद्धा ती जबाबदारी घ्यायला स्वीकारायला तयार झालेली असते. पण आता इकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा जे मालकसाहेब आहेत त्यांनी सगळ्यांनाच बोलवलेलं असतं. आणि शिल्पाला मात्र जेव्हा आता हे सगळं कळलं आहे की युगंधरनी एवढी मोठी जबाबदारी या आनंदीवर सोपवली आहे, ती गोष्ट मात्र आता इथे तिला पटलीच नाही आहे. शिल्पा म्हणत असते की इतकी वर्ष ह्या संपत्तीवर, प्रॉपर्टीवर राज्य करते. ही प्रॉपर्टी स्वतःच्या ताब्यावर, स्वतःच्या हक्कावर घेण्यासाठी, स्वतःच्या ताळावर नाचवण्यासाठी इतकी वर्ष मी प्रयत्न केलेत आणि ही काल आलेली दीड दमडीची पोरगी माझ्याकडून सगळे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करते, स्वतः हक्क गाजवण्याचा प्रयत्न करते. मी असं करूच देणार नाही आहे. जे हाल मी त्या समिधाचे केलेत ना, तेच हालसुद्धा मी तुझे करणार आहे आणि जिकडे त्या समिधाला पाठवलं आहे तिकडंच मी तुलासुद्धा पाठवणार आहे. आता ह्या शिल्पाच्या बोलण्यावरनं असं वाटतं आहे की समिधाचा जो काही झालेला आहे किंवा ती जी काही हे जग सोडून गेली आहे, त्याला कुठेतरी शिल्पाच कारण आहे. म्हणजे शिल्पानेच कटकारस्थान करून समिधाला मारलेलं आहे, ही गोष्ट आता समोर आली आहे. त्याच्यामुळे आता आनंदीलासुद्धा ती अशाच पद्धतीने त्रास देणार आणि समिधासारखंच तिलासुद्धा मारण्याचा प्रयत्न करेल असं आता वाटतं आहे. तर नक्की समिधाचं आणि शिल्पाचं काय होतं, शिल्पाने समिधाच्या बाबतीत काय केलं होतं, कशा पद्धतीने तिला मारण्याचा कट केला, हे सत्य आता आपल्या लवकरच समोर येणार आहे. आणि हे सत्य आता स्वतः आनंदी शोधून काढणार आहे. म्हणजे आनंदीला जेव्हा कळतं की या सगळ्या कटकारस्थानामध्ये शिल्पाचा हात आहे आणि समिधाला मारण्यामागे सुद्धा शिल्पाचाच हात आहे, हे जेव्हा आनंदीला कळतं तेव्हा आनंदी आता स्वतः शिल्पाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर घेऊन येणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि मंडळी, आपल्याला ह्यासुद्धा गोष्टीची एक्साइटमेंट आहे की खरंच समिधाला मारण्यामागे शिल्पाचाच हात होता का? तिने कोणतं कटकारस्थान केलं आणि आनंदी ते युगंधरच्या समोर कशा पद्धतीने घेऊन येईल, हे सगळं काही आपल्याला आता पुढे पाहायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे.